त्यानंतरची समिती आहे राधा श्याम राठो समिती. राधा श्याम राठो समिती बघा. तर बघा राधा श्याम राठो समिती. आता ही समिती जी आहे ही समिती गठीत केली आरबीआय. ओके, आरबीआयने या ठिकाणी ही समिती गठीत केली. ही पूर्वी बघा राधाश्याम राठो समिती या अगोदर रुपयाच्या आंतरराष्ट्रीय करणावरील कार्यगट 2023 मध्ये हे नेमलं होतं. ठीक आहे, हे 2023 मध्ये सुद्धा या उद्देशासाठी ही समिती नेमण्यात आली होती. पण आता जी रिसेंटली ही जी आहे ती नेमली गेली ती जी आपले फायनान्शियल मार्केट आहे, जे वित्तीय बाजार आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियल मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करतो किंवा सेटलमेंट करतो, तर त्यांच्या वेळेमध्ये थोडंसं वाढ वगैरे करता येईल का, तर त्या हिशोबाने ही समिती या ठिकाणी नेमलेली आहे. ठीक आहे, आणि म्हणून मग त्यांनी शिफारसी केल्या. म्हणजे आपण जे फायनान्शियल मार्केट आहे, ठीक आहे, आता फायनान्शियल मार्केट तुम्हाला माहित असेल, फायनान्शियल मार्केट, ठीक आहे, त्याच्यामध्ये मनी मार्केट आहे, मनी मार्केट म्हणतो आपण, कॅपिटल मार्केट असेल किंवा फॉरेन ट्रेडिंग वगैरे या सगळ्या गोष्टी. ओके, तर ते यांच्यामध्ये त्यांच्या वेळेमध्ये आपण जेव्हा ट्रेडिंग करतो किंवा व्यापार करतो किंवा सेटलमेंट वगैरे करतो, तर वेळ वगैरे थोडंसं वाढवता येईल का किंवा कमी जास्त करता येईल का, तर त्यासाठी ही समिती नेमली होती राधाश्याम राठो समिती. ओके, तर बघा मग यांनी शिफारस वगैरे केल्या. मग त्यांनी जी ट्रेडिंगचा जो टाइम आहे तो 9 ते 7, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 असा केला. नंतर मग आपण जेव्हा हे करतो रेपो रेट वगैरे जे आहे, रेपो आहे, रिव्हर्स रेपोचं वगैरे जे आपण ट्रेडिंग करतो, ते पण त्यांनी ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असं काहीतरी ते टायमिंग वगैरे म्हणजे वेळ त्यांनी वाढवायला या ठिकाणी शिफारसी केल्या होत्या. तर राधाश्याम राठो समिती थोडंसं जर लक्षात घेतलं, आरबीआयची समिती आहे आणि जर व्यक्तीचं नाव जर वाचलं तर बघा थोडंसं असं मारवाडी टाईप वगैरे असं व्यक्तीचं नाव वाटतं, राधा श्याम राठो वगैरे. आणि मारवाडी लोक म्हणजे हुशार असतात त्या ठिकाणी व्यापार करायला, तर हे थोडंसं तुम्ही इथे असं लक्षात ठेवू शकता. ओके, चलो नेक्स्ट.